कधी पुस्तक लिहायचा विचार केलाय पण माहीत नाही कुठून सुरुवात करायची? आज आपण गप्पा मारणार आहोत एका नवीन लेखकासोबत ज्यांनी स्वतःचं पुस्तक अमेझॉनवर पब्लिश केलंय, ते पण एक नया पैसा खर्च न करता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्ही पण एक लेखक बनून तुमचं पुस्तक पब्लिश करू शकता. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपल्यासोबत आहे एक स्पेशल गेस्ट, अमित बुगदे. नमस्कार. अमित यांनी नुकतेच त्यांची नोकरी सांभाळून एक पुस्तक लिहिलं, आणि नुसतं पुस्तक नाही लिहिलं मित्रांनो, त्यांनी ते पुस्तक स्वतः सेल्फ पब्लिश केलं. तर आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत, त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याकडनं शिकून घेणार आहोत की पुस्तक स्वतः लिहायचं कसं, आणि नुसतं लिहायचं नाही तर पब्लिश सुद्धा कसं करायचं. थँक्यू सो मच अमित. वेलकम टू अमेरिकन भाऊ पॉडकास्ट. थँक्यू सो मच. नोकरी करता करता पुस्तक लिहिणं इटसेल्फ मला फार अवघड प्रोजेक्ट वाटतो. तर म्हणजे काय होतं, कसं सुरू झालंय? डेली लाईफ मधनं थोडासा वेळ मिळाला आणि ही जी गोष्ट हे जे पुस्तक मी लिहिलंय ती ऍक्च्युली आमचीच गोष्ट आहे. सो इट्स लाईक अ स्लाइस ऑफ लाईफ. अरे वा. आमच्या आयुष्यातली एक घटना जी होती त्याच्याबद्दल मी एक छोटंसं पुस्तक लिहिलं. मला असं वाटलं की ही गोष्ट पब्लिश करावी, वर्ड्स मध्ये उतरावी, म्हणून मी हे असं पुस्तक लिहिलं. आणि आजकालच्या टूल्समुळे इट्स व्हेरी इझी, आणि मी Amazon KDP पब्लिशिंग यूज करून ते पुस्तक मी पब्लिश केलं. वा, जबरदस्त. आपण सगळं डिटेलमध्ये हा प्रवास तुझा जाणून घेणार आहोत. तू कसा विचार केलास की मला हे करायचंय, आणि तू मेन म्हणजे तुझ्या प्रोफेशनल ऑब्लिगेशन्सला वेळ देऊन प्रोजेक्टचा विळा कसा उचलला? ऑनेस्टली माझ्यासाठी प्रोफेशनल काम संपल्यावर, कम्प्युटर बंद केल्यावर हे पुस्तक आणि हे जे मटेरियल आहे, इट वॉज रिअली अ ब्रेक फॉर मी. म्हणजे घराच्या डेली लाईफ आणि डेली रुटीन पासून पण हे ब्रेक होतं. सो दॅट वॉज अ व्हेरी, म्हणजे असं माझ्यासाठी चांगलं खाद्य होतं ते, की म्हणजे मला जे वाटत आहे, आमचा जो एक्सपिरियन्स आहे तो असा पुस्तकात लिहावा, आणि हे आजकालचे नवीन जे टूल्स अवेलेबल आहेत ते वापरावे, ते एक्सपेरिमेंट करावे, त्याच्याने काय डिझाईन्स तुम्हाला बनवता येतात. दॅट वॉज रिअली गुड ब्रेक फॉर मी. तर मला ते ऍक्च्युली खूपच छान वाटलं करायला, आणि असं अजून एक्स्ट्रा काम करतोय मी असं तर अजिबातच वाटलं नाही मला. फार फार छान आणि महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो. जेव्हा ते पॅशन असतं तेव्हा ते काम वाटत नाही. आता फॉन्ट कुठला वापरायचा, कुठले शब्द वापरायचे, हे कसं प्रेझेंट करायचं, त्याच्यात इतकं असं छान, असं म्हणजे माझ्या डोक्यात इतकं छान वातावरण झालं होतं त्याच्याबद्दल की इट वॉज व्हेरी रिलॅक्सिंग फॉर मी. म्हणजे असं खूपच थेरप्युटिक, अगदी थेरप्युटिक होतं एकदम. फार असं वाटतं की तो पहिला जो ऍक्शन असतो ना, तो सगळ्यात क्रिटिकल घटक असतो ह्या जर्नी मधला, आणि तो ऍक्शन घ्यायला काहीतरी कुठेतरी एक पुश लागतो, आयदर इंटरनल किंवा एक्सटर्नल. तर तुमच्यासाठी तो पुश किंवा तो ट्रिगर, तो इम्पल्स कुठून आला? तर मटेरियल जे होतं ते माझ्याकडे ऑलरेडी तयार होतं, रेडी. असं काय मला बसून विचार करायला लागला नाही की काय करायचं आणि काय प्लॉट मांडायचं, असं नव्हतं. जे कॉन्टेंट होतं ते ऑलरेडी तयार होतं. आता ते कसं करायचं, प्रेझेंट कसं करायचं, तर येस, त्याच्यासाठी थोडा रिसर्च करायला लागला मला, की म्हणजे मार्केटमध्ये काय अवेलेबल आहे, मी काय करू शकतो, माझ्याकडे काय टूल्स आहेत, काय ऑफकोर्स वेळ काय आहे माझ्याकडे, आणि देन आय स्टार्टेड ऑन दिस जर्नी. वा मित्रांनो, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. फार छान. आता आपण ना थोडंसं मागे जाऊयात. बालपण कुठे गेलं तुमचं? मी मूळ ठाण्याचा. मी सुलोचना देवी सिंघानिया या शाळेत होतो. अच्छा. आणि छान आमच्या ज्युनियर लायब्ररीज आणि सिनियर लायब्ररीज अशा 2 लायब्ररीज होत्या, आणि मला तर खूप आवडायच्या लायब्ररीमध्ये बसायला आणि जायला, आणि भरपूर पुस्तकं वाचली होती, भरपूर आवडली पण होती मला. कॉमिक्स पण ऑफकोर्स भरपूर वाचले होते. मला आठवतंय की लहान असताना जेवताना पण मला पुस्तक लागायचं, आणि पुस्तक नसलं तर जेवताच येत नाही असं व्हायचं मला. वा. तुला असं वाटतं का की हळूहळू लोकांचं रीडिंग कन्झम्पशन जे पॅटर्न आहे ते चेंज झालंय आणि लोक कमी पुस्तकं वाचतायत आजकाल? ते तर आहेच, आणि मी पर्सनली पण सांगेन माझं पण वाचणं ऍक्च्युली प्रॅक्टिकली स्पीकिंग कमी झालंय. कारण आजकाल तर म्हणजे स्क्रीनवर नसेल तर वाचणं होतच नाही. यु नो, दॅट्स हाऊ लाईफ हॅज टर्न्ड आउट टू बी, फॉर्च्युनेटली ऑर अनफॉर्च्युनेटली. पण मला असंही वाटतं की जो पुस्तकाचा फील आहे, म्हणजे पुस्तक वाचताना तुम्हाला जे इमॅजिनेशन तुमचं चालतं, आणि अक्षरशः ते पानाचा जो टच आहे, आणि ते तुम्ही जेव्हा टर्न करता पान, आणि ते जसं क्रीज पडतं, आणि ते फील, आणि म्हणजे पुस्तकाचा एकदम खरंच इट्स अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स. इवन तो आपण म्हणतो ना नवीन पुस्तकाचा जो स्मेल असतो तो म्हणजे एक वेगळ्या मेमरीज ट्रिगर करतो. अगदी बरोबर आहे. आणि मला असंही वाटतं की हो, म्हणजे मुलं आजकाल टीव्ही पाहतात, आणि टॅबलेट्स असतात आणि फोन्स असतात, पण
मला असंही वाटतं की मुलांनी पुस्तकं पण वाचायला पाहिजेत, पुस्तकावर ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे, कलरिंग ड्रॉइंग करायला पाहिजे. त्याच्याने तुम्हाला असं टॅक्टाईल फील येतं तुम्हाला, आणि ते खूप महत्वाचं आहे. मला वाटतं ते मे बी थोडं कमी होत असेल आजकालच्या जमान्यात, पण मला असं वाटतं की मुलांनी पुस्तक वाचायला पाहिजे. आणि अनफॉर्च्युनेटली व्हिज्युअल मीडिया म्हणजे मोबाईल म्हण, टीव्ही म्हण, युट्यूब म्हण, ह्या गोष्टींनी ते काइंड ऑफ ती जे क्रिएटिव्हिटी आणि इमॅजिनेशन ऍस्पेक्ट होता लहान मुलांचा, तो कुठेतरी काही ना काही इम्पॅक्ट झालेला आहे, ऍडव्हर्स इम्पॅक्ट झालेला आहे या गोष्टींना. आणि आय थिंक मी ऑब्व्हियसली थोडंसं तुझं पुस्तक बघितलंय, तू ज्या प्रकारे ते अप्रोच केलंय फार युनिक कॉन्सेप्ट आहे मित्रांनो. मी तुम्हाला जास्त नाही सांगणार, आपण ते अमित भाऊंकडनंच ऐकून घेऊयात. तर ते सांग की तू हा प्रॉब्लेम घेऊन एक फार वेगळ्या स्वरूपाचं पुस्तक लिहिलंय. हे नॉर्मल पुस्तक नाहीये मित्रांनो, तर आपण त्याच्याबद्दल बोलूयात. तर हे माझं पुस्तक आहे, मार्विन फाइंड्स अ होम. हे असं मी पुस्तक बनवलंय की हा मार्विन दाखवलाय मी इकडे, आणि ह्या पुस्तकात असं दाखवलंय की मार्विन हा एक असा रेस्क्यू डॉग आहे आणि त्याला एक फॅमिली मिळते, आणि त्याला पण इतकं सोपं नाहीये फॅमिली मिळायला, पण तरी त्याला फॅमिली मिळते आणि त्याला असं एक घर मिळतं जिथे त्याला प्रेम केलं जातं. असं पुस्तक, अशी स्टोरी आहे. पण स्टोरीमध्ये मी पुस्तकात मी असं केलंय की म्हणजे इथे अशी वर स्टोरी लिहिली आहे मी, आणि खाली मी इथे प्रॉम्प्ट्स केले. तुम्ही इथे बघाल या पुस्तकात मी चित्र बनवली नाही आहेत अजिबात. तर माझी आयडिया अशी आहे की मुलांनी हे पुस्तक वाचावं. इथे गोष्टीच्या खाली मी प्रॉम्प्ट्स दिले आहेत की आता या पानावर आहे, ड्रॉ मॉम अँड डॅड स्टँडिंग आउटसाइड अ बिग ब्राईट सन. म्हणजे मुलांनी ते स्वतः इमॅजिन करावं की मॉम अँड डॅड कशी दिसत असतील, सन कसा दिसत असेल, घर कसं असेल, बाहेरचं वातावरण कसं असेल. तुम्ही स्वतः इमॅजिन करा आणि तुम्ही स्वतः ड्रॉ करा, आणि तुम्हाला हवे ते रंग तुम्ही रंगवा. आणि त्याच्याही खाली मी असे प्रश्न दिलेत. व्हॉट कलर इज द सन? इज इट अ ब्राईट येलो ऑर मे बी इवन अ वॉर्म ऑरेंज? मे बी द सन इज स्माइलिंग. म्हणजे मी असे हे प्रश्न दिलेत की मुलांनी विचार करावा की सिच्युएशन कशी असेल आणि या कॅरेक्टर्सला काय वाटत असेल. पुढे तुम्ही जसे वाचत जाल तसं, व्हॉट डज मार्विन फील, व्हॉट डज मॉम अँड डॅड फील, व्हॉट डू यू थिंक दे आर हॅपी, डू यू थिंक दे आर सॅड अबाउट समथिंग. सो ही एम्पथी जी गोष्ट आहे, म्हणजे आपल्याला सोडून दुसऱ्या लोकांना काय वाटत असेल, हे थोडंसं मी सहानुभूती किंवा असं ते एम्पथी बिल्ड करण्याचा मी प्रयत्न केला आहे या पुस्तकात. म्हणजे इट्स नॉट जस्ट म्हणजे नुसतं असं वाचण्याची गोष्ट नाहीये, असं ऍक्टिव्हिटी बुक पण आहे ज्याच्यात तुम्ही मूल आणि पॅरेंट असं बसून हे करू शकता. तुम्ही पाहिजे तर तुम्ही वाचू शकता, पाहिजे तर तुम्ही ड्रॉ आणि कलर करू शकता, किंवा तुम्ही बोलू शकता की या कॅरेक्टर्सला काय वाटत असेल, बाळा या मार्विनला काय वाटत असेल, त्यांना आई वडील गुड बाय करून गेले तर मार्विनला काय वाटत असेल यावेळी. तर इट्स सॉर्ट ऑफ अन एक्सरसाइज टू बिल्ड एम्पथी. वा, मला हा ऍस्पेक्ट फार छान वाटतोय की तुम्ही ॲज अ पालक, ॲज अ पॅरेंट मुलासोबत यू कॅन वर्क टुगेदर. ओके, आणि लाईक एक ती रिलेशनशिप डीपर होते जेव्हा तुम्ही असे असे प्रोजेक्ट्स करतात. आणि जर त्याची गरज नसेल तर इवन द किड कॅन डू इट अलोन. म्हणजे तो लहान मुलगा किंवा मुलगी स्वतः रंगवू शकतो, किंवा त्यांच्या वर्ल्ड मधले इमॅजिनेशनला अजून वाव मिळू शकतो. सो एक्सलंट जॉब. फारच इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. कुडस टू यू. अमित भाऊ, एक गोष्ट जबरदस्त वाटते मला ह्या पुस्तकाचं बाहेरचं कव्हर आर्ट जरी कॉमन सेम असलं तरी हे पुस्तक जर आपण 10 वेगवेगळ्या मुलांच्या घरी बघितलं तर आतलं विश्व पूर्ण वेगवेगळं असणार आहे. अगदी बरोबर. त्या मुलाने त्याच्या डोक्यातल्या कल्पना तो त्या पुस्तकामध्ये उतरवणार आहे. तर ह्या पुस्तकाचं इन्स्पिरेशन कुठून आलं? इन्स्पिरेशन म्हणजे पहिले तर ही आमचीच गोष्ट आहे. 2017 मध्ये आम्ही मार्विनला एका रेस्क्यू ऑर्गनायझेशन मधनं अडॉप्ट केला होता. आम्ही त्यांना फोन केला, त्यांनी आम्हाला मार्विनला भेटायला बोलवलं, आणि तो खूपच हाय एनर्जी होता. म्हणजे तो उभा पण राहत नव्हता, म्हणजे सारखा तो उड्या मारत होता. आमच्याकडे त्यांनी बघितलं पण नाही. तर आम्हाला तो आवडला होता, पण आम्हाला काय त्याची हाय एनर्जी आम्हाला जमली नसते, कारण आम्ही अगदी एवढा हाय एनर्जी नाही होत. तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला हे नाही जमणार आहे, आम्हाला काही झेपणार नाही, हा खूपच उत्साही आहे, तर आम्हाला काही झेपणार नाही. तर ते म्हणाले ठीक आहे, असं काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही पाहिजे तर अजून कुत्रे बघू शकता. आणि मग त्यांनी आम्हाला फोन केला की मार्विनला अजून कोणी अडॉप्ट केलं नाहीये, तर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याला घरी न्या तुम्ही. पुढच्या विकेंडला त्याला घरी न्या आणि घरी त्याला राहू दे 2 दिवस, आणि तुम्ही बघा तुम्हाला कसं वाटतंय.
कारण तिथे कसं असतं की 10 कुत्रे 20 लोक, तर ते बट नॅचरली कुत्रे एकदम असे एक्साइटेड असतात. तर मग आम्ही म्हणाला बरं ठीक आहे बघूया. तर पुढच्या विकेंडला तो आला राहायला आणि आला तर इतका तो छान राहून गेला एकदम, म्हणजे पूर्ण घर त्यांनी वास घेतला, आमच्याबरोबर बसला, आमच्याबरोबर खेळला. आम्ही तर अगदी प्रेमातच पडलो त्याच्या. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही ह्याला ठेवून घेतोय. तर ते म्हणाले की बरं तुम्ही ठेवून घ्या, आपण पेपर वर्क वगैरे करूया. आणि त्या दिवसापासून मार्विन आमच्याकडे राहायला आला. म्हणजे तो आला फक्त ऍज अ ट्रायल 1-2 दिवसासाठी, पण नंतर गेलाच नाही. आम्ही त्याला ठेवूनच घेतला. आणि ऍक्च्युली आम्ही त्याला नाही म्हणालो होतो, तरी त्यांनी म्हणजे कसं असं घडलं की तो येऊन आमच्याकडे राहिला आणि आम्हाला खूपच आवडला आणि तो पण आमच्याबरोबर खूपच छान राहिला आणि आम्ही त्याला ठेवूनच घेतला. तर ही अशी छोटीशी गोष्ट आहे आमची की तो कसा आमच्याकडे राहायला आला, ह्याच्याबद्दल मी हे पुस्तक लिहिलं आहे. आणि दुसरं एक इन्स्पिरेशन म्हणजे ब्लूई म्हणून एक लहान मुलांचा शो आहे. येस. आणि माझा मुलगा ऑफकोर्स काय 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 बघत असतो, तर त्या ब्लूई आम्ही मध्ये बघायला घेतलं होतं. तर मला ते इतकं छान वाटलं बघून. पहिलं तर ते व्हिज्युअली खूप प्लीजिंग आहे, म्हणजे कलर्स आणि खूपच छान आहे. आणि त्या शो मध्ये मला असं वाटलं की म्हणजे लहान मुलांचे जे शोज असतात, ठीक आहे सगळे मित्र असतात किंवा सुपर हिरो असतात, सगळं असे काही काही ऍक्टिव्हिटीज करतात, मजा करतात वगैरे. पण ब्लू या शो मध्ये असा मी पहिलाच शो बघितला ज्याच्यात आई वडील आणि मुलं ह्यांचं कसं रिलेशन आहे आणि कसे एकमेकांबरोबर खेळतात, कसे राहतात, म्हणजे मुलांचं जे इमॅजिनेशन आहे ते कसं आई वडील प्रोत्साहन देतात त्या इमॅजिनेशनला, त्यांच्या इमॅजिनेटिव्ह गेम्समध्ये कसे भाग घेतात आई वडील, त्यांना कसं म्हणजे काम सोडून मुलांकडे लक्ष कसे देतात, कसे त्यांच्याबरोबर इन्व्हॉल्व्ह होतात, ट्रिपला जातात तर मुलांबरोबर ते कसे इंटरॅक्ट करतात, हे मला खूपच आवडलं. आणि हे मी असं कधी बघितलं नव्हतं. तर ती जी फिलिंग आहे, ते जे आई वडील आणि मुलांचं जे रिलेशनशिप आहे, जे बॉन्डिंग आहे, ते मला कुठेतरी कॅप्चर करायचं होतं. ते माझ्या नेहमी असं बॅक ऑफ द माइंड होतं. आणि ही गोष्ट करताना मी असा विचार केला की मी ते कसं वापरू शकतो. तर ते असं 2 and 2 टुगेदर करून मी हे असं पुस्तक लिहिलं, जे असं इंटरॅक्टिव्ह पुस्तक आहे. तुम्ही तुमच्या मुलांबरोबर वाचा, तुम्ही तुमच्या मुलांबरोबर ते एक्सपिरियन्स करा. वा, व्हेरी नाईस. आता आपण आहे ना थोडंसं ऑपरेशनल चॅलेंजेस बद्दल बोलूयात. कारण मला असं फार वाटतं, मी आता भरपूर कन्झ्युम करतो, जसं मला वाटतं की पुस्तक लिहिणं इज लाईक अ हार्ड थिंग, इट्स अ हार्ड प्रोजेक्ट. म्हणजे देर आर भरपूर गोष्टी आहेत ज्या त्या केल्याशिवाय तुम्ही पुस्तक एक बाहेर असं आणू शकत नाही. अमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मवर ते तुम्ही पब्लिश करू शकत नाही. तर आपण त्या जर्नीबद्दल बोलूयात. शुअर. मी पुस्तक लिहिलं हे आणि आता मला तर पब्लिश करायचं होतं ते, पण आता कसं करायचं, काय करायचं, मला काहीच आयडिया नव्हती. मी पब्लिशिंगचा एक्सपिरियन्स काय, अजिबात शून्य एक्सपिरियन्स. तर मी ऍक्च्युली ChatGPT ला विचारलं, बरं बाबा माझी अशी आयडिया आहे, माझी अशी स्टोरी आहे, मला असं पुस्तक लिहायचंय, मला ते पब्लिश करायला आवडेल, काय आहेत का ऑप्शन्स आहेत का काय. तर ऍक्च्युली ChatGPTने मला सांगितलं, तुम्ही असे 3-4 ऑप्शन सांगितले. तुम्ही Amazon KDP किंडल डिजिटल पब्लिशिंग म्हणून असतं, ते तुम्ही बघा, एक्सप्लोर करा. तर ते बघितलं, तर मी ते बघायला लागलो. आणि ऍक्च्युली Amazonने फारच सोपं करून टाकलंय. तुमच्याकडे मटेरियल असेल ते तुम्ही फॉर्मॅट करून ठेवायचं, PDF बनवायची एक, आणि Amazon किंडल पब्लिशिंगच्या वेबसाईटवर जाऊन, ओके हे पुस्तकाचं नाव आहे, हे या सिरीज मधलं आहे, ह्या एज ग्रुपसाठी आहे, ही तुमच्या पुस्तकाची समरी आहे. अक्षरशः तुम्ही PDF अपलोड करायची तुमच्या कॉन्टेंटची, ते व्हेरीफाय करतात, सगळं फॉर्मॅटिंग आणि हे ते बरोबर आहे की नाही बघतात, आणि एक आठवड्याभरात द बुक कॅन बी पब्लिश्ड. इट्स रिअली ॲज इझी ॲज दॅट. इट्स सॉरी, मला हे विचारायचं होतं की पब्लिशिंग पार्टच्या अगोदर स्टोरी डेव्हलपमेंट किंवा कॅरेक्टर डेव्हलपमेंट किंवा जी स्टोरी कंटेंट जो ऍक्च्युली लिहिला तुम्ही, त्याला किती वेळ लागला अप्रॉक्सिमेटली? मी म्हणेन आयडिया टू ऍक्च्युअल PDF ऑफ द कॉन्टेंट, मी म्हणेन एक 10 दिवस मला लागले असतील ते करायला. आणि मग मी ऍक्च्युली ChatGPTला असं पार्टनर सारखं वापरलं की बाबा मला असं वाटतंय ह्याच्यासाठी कुठला एकदम चांगला शब्द आहे, किंवा कुठलं वाक्य आहे, माझं हे वाक्य आहे, मी हे कसं इम्प्रूव्ह करू शकतो. ChatGPTच्या सजेशन्सने मी तो फॉर्मॅट, ते कॉन्टेंट बनवलं. आता इथे एक थोडासा प्रश्न आहे, ChatGPTचं तुझ्याकडे फ्री सबस्क्रिप्शन होतं का? फ्री सबस्क्रिप्शन. बघा मित्रांनो, म्हणजे अक्षरशः हे फ्री टूल वापरून त्याला ऍज अ काय म्हणतात त्याला कोलॅबोरेटर किंवा ऍज अ हेल्पर म्हणून तुम्ही यूज केलं. आणि Amazon किंडल प्रोग्राम
आता हा एकमेव प्रोग्राम आहे का सेल्फ पब्लिशिंगसाठी, का दुसरे पण ऑप्शन्स आहेत? दुसरे पण ऑप्शन्स आहेत. अच्छा. आणि मला असं वाटलं की Amazon इज वर्ल्ड वाईड. म्हणजे तुम्ही कुठेही जा, कुणालाही विचारा, आजकालच्या जमान्यात एव्हरीबडी नोज Amazon. सगळ्यांकडे प्राईम आहे. सगळ्यांकडे प्राईम असतं. तर मला असं वाटलं की दिस इज द बेस्ट ॲव्हेन्यू टू गेट दिस बुक आउट अँड ॲज अ फर्स्ट पब्लिकेशन. इट डझंट हॅव टू बी लाईक अ बिग पब्लिशिंग हाऊस, बरोबर, जे खूप मोठे नॉव्हेल्स वगैरे पब्लिश करतात. इट डझंट हॅव टू बी दॅट. इट्स जस्ट अन एक्सपेरिमेंट. तर मला असं वाटलं की Amazonची वर्ल्ड वाईड रीच आहे, पब्लिश करण्यासाठी एवढं सोपं केलंय की वाय नॉट. अमेझॉन सारख्या जागतिक ग्लोबल प्लॅटफॉर्मवर पुस्तक पब्लिश करणं, याच्यासाठी काही पैसा खर्च करावा लागतो का? ऍक्च्युली नाही लागला. काय नाही लागला? कारण मी कसं केलं की आता हे जे कव्हर आहे ते कव्हर पण मी बनवलं, कॉन्टेंट पण माझं आहे. तर Amazon पब्लिशिंगच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही पुस्तकाचं नाव काय आहे, पुस्तकाचं समरी काय आहे ते सगळी त्यांना द्यायची, कॉन्टेंटचं PDF अपलोड करायचा आणि हा ISBN म्हणतात, इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर म्हणतात, हाही तुम्हाला Amazon फ्रीमध्ये देतो. काय म्हणतो? तुम्हाला हे पण विकत घ्यायला, तुम्ही जर का बाहेरच्या पब्लिशिंग हाऊसला गेलात तर हे तुम्हाला ISBN नंबर विकत घ्यायला तुम्हाला $100 ते $125 तुम्हाला लागतात. तर Amazonने एवढं सोपं केलंय की तेही तुम्हाला ते प्रोव्हाइड. तर अक्षरशः तुम्हाला फक्त कॉन्टेंटची गरज आहे. तुमच्याकडे जर का विचार आहे, तुमच्याकडे स्टोरी आहे, जस्ट म्हणजे थोडंसं एफर्ट करून तुम्ही त्याचं कॉन्टेंटचं PDF बनवा. आणि मला असं वाटतं की Amazon किंडल पब्लिशिंग खूपच चांगलं चॅनल आहे आणि फ्री चॅनल आहे तुम्हाला वर्ल्ड वाईड एक्सपोजर देण्यासाठी. वा, अमेझिंग. आता तू म्हणतो की तू स्वतः डिझाईन केलंय, हे कुठे डिझाईन केलं? कॅनवा वगैरे? कॅनवा म्हणून एक वेबसाईट आहे आणि खूपच सोपं आहे. म्हणजे तुम्हाला कुठला फॉन्ट पाहिजे, तुम्हाला कुठला साईज पाहिजे, तुम्हाला कुठलं चित्र हवंय, तुम्हाला बॅकग्राऊंड हवंय का, फ्री टियर वापरलं? फ्री टियर. त्याचेही मी काय प्रो वगैरे घेतले नाही. प्रो ऑप्शन्स पण आहेत आणि त्याच्याने तुम्हाला अजून ऑप्शन्स मिळू शकतात. पण माझ्या या पहिल्या पुस्तकासाठी मला काही गरज वाटली नाही, तर मी ते प्रो वगैरे काही घेतलं नाही. अक्षरशः फ्री, त्यांचा फ्री जो टियर आहे त्याच्यामध्ये मी सगळं डिझाईन केलेलं आहे आणि त्याच्यात तुमचं मॅन्युस्क्रिप्ट बनवलं मी. त्याच्यातनं अक्षरशः तुम्ही PDF डाउनलोड करू शकता आणि इथे Amazonला तुम्ही अपलोड करू शकता. मला एका गोष्टीचं म्हणजे इतकं भारी वाटतंय की भरपूर लोक लिहितात, ओके, आणि भरपूर लोकांचं बेसिकली ते लिहून त्या लिहिलेल्या मटेरियलला पुढच्या स्टेजपर्यंत कसं न्यायचं हे त्यांचा तो एक ब्लॉक असतो. पण Amazonने आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे एवढं सोपं केलंय की त्यांना फक्त ते PDF मध्ये कन्वर्ट करायचंय आणि Amazonवर अपलोड करायचंय आणि Amazon कव्हर आर्ट पण देईल तुम्हाला जर तुमचं PDF मटेरियल असेल तर. अगदी बरोबर आहे. मी ऍक्च्युली हे कव्हर बनवलंय कारण मला हे कन्सिस्टंट ठेवायचं होतं. पण जर का तुमच्याकडे कव्हर नसेल तर Amazon तेही तुम्हाला बनवून देतं. तुम्ही त्यांच्या डिझाईन्समधनं, तुम्ही त्यांच्या टेम्पलेट्समधनं तुम्ही चूज करू शकता की मला हे चित्र हवंय किंवा असं नाव हवंय, असं फॉर्मॅट हवंय, लेटरिंग हवंय, तुमचं नाव हवंय, तुमचा फोटो हवाय, तुमच्या कॉन्टेंटचा फोटो हवाय, सगळं Amazon तुम्हाला करून देतं. तुम्ही टेम्पलेट चूज करा, त्याच्यात इन्फॉर्मेशन भरा आणि तुमचा कव्हर पण तयार. वा मित्रांनो, कशाची वाट बघताय? जर ऑलरेडी भरपूर काही तुम्ही लिहिलेलं असेल त्याला PDF मध्ये कन्वर्ट करा, Amazonला भेट द्या आणि पुस्तक पब्लिश करा आणि लगेच खाली कमेंट करा, भाऊ पुस्तक पब्लिश झालं म्हणून. व्हेरी नाईस. आता मला असं वाटतंय ना, डेफिनेटली लोक इन्स्पायर होणार आहेत, कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरंच फार सोपं आहे जर तुम्हाला करायचं असलं तर. सगळ्यात अगोदर आपण जाऊयात कंटेंट डेव्हलपमेंटकडे. आता भरपूर लोकांकडे मे बी कंटेंट नसेल, त्यांना कंटेंट डेव्हलप करायचंय, काहीतरी आयडिया आहे पण ती खाली कशी उतरायची, याच्यासाठी तुम्ही काही प्रोसेस बनवली का स्वतःची? मी म्हणेन तुमच्या व्ह्यूअर्सला मी 3 पॉइंट्स मी सांगेन. पहिला तर इट्स ओके टू स्टार्ट स्मॉल. म्हणजे माझे एवढे 10 कॅरेक्टर्स आहेत आणि वॉटर टाईट प्लॉट आहे असं तुम्ही अजिबात विचार करू नका की हे एवढं सगळं पाहिजे पुस्तक लिहिण्यास. म्हणजे अक्षरशः तुमच्या आयुष्यात घडलेली एक घटना असेल किंवा तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला असेल. आता इंडियावरनं आपले आई वडील अमेरिकेला येतात भेटायला, काय काय बघितलं मी, नायग्रा फॉल्स बघितला, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघितला, मी फ्लोरिडाला गेलो, ते तुमचे जे एक्सपिरियन्स आहेत, वाय नॉट, तुम्ही ते अक्षरशः तुम्ही ते पुस्तकात पब्लिश करून तुम्ही शेअर करू शकता पूर्ण जगाशी. तर मला असं वाटतं की इट्स ओके रिअली टू स्टार्ट स्मॉल. सेकंड मी म्हणेन डोंट वेट फॉर परफेक्ट. म्हणजे तुमच्याकडे थोडंसं तरी आहे, जस्ट गो हेड विथ इट. तुम्ही पहिलं पाऊल घ्या आणि बाकीची पावलं ऑटोमॅटिकली येतील. तुम्ही तुमचे जे विचार आहेत, तुमच्या फिलिंग्स आहेत, पेपरवर छापा आणि यू कॅन टेक इट फॉरवर्ड. आणि थर्ड मी म्हणेन, आपण ऑलरेडी बोललोय, एम्ब्रेस टेक्नॉलॉजी. आजकालचे टूल्स फारच अमेझिंग आहेत आणि AI टूल्स पण खूप अमेझिंग आहेत. फार उपयोग केला ह्याच्यासाठी ChatGPT मला फार उपयोगाचं वाटलं. तर हे मी 3 पॉइंट्स तुमच्या व्ह्यूअर्सला सांगेन. वा, व्हेरी नाईस. आता आपण थोडंसं जाऊयात. आपलं जेव्हा इनिशियली बोललं झालं तेव्हा तुम्ही सांगितलं की हे एकमेव पुस्तक नाहीये, हे सिरीज
आहे तुमचा, असा प्लॅन आहे तुमचा? बरोबर आहे. हे पुस्तक जे आहे ते मार्विन स्टोरीज म्हणून अशी सिरीज बनवत आहे मी. पुस्तकांची सिरीज आहे. हे पहिलं पुस्तक आहे आणि बघत राहा अजून मार्विन काय काय करत जाईल. आता मार्विनला त्याचं नवीन घर मिळालंय, तर आता पुढे काय होणार. आता आई वडील मार्विनला घेऊन गाडीतनं फिरायला जातील का, वॉकला जातील का, डॉग पार्कला जातील, बघूया आता काय होतं पुढे. वा वा वा, व्हेरी इंटरेस्टिंग. सिरीज बनवायचे हे आधीपासून म्हणजे होतच डोक्यामध्ये? नव्हतं ऍक्च्युली, सिरीज बनवायचं आधीपासून नव्हतं, पण जसं आपण बोललो की तुम्ही पाऊल घेत जा आणि पुढची पावलं ऑटोमॅटिकली पडतील. तर मी जेव्हा हे पहिलं पुस्तक काढलं त्याच्यानंतर मला विचार आला की का नको, वाय डोंट वी टर्न दिस इनटू अ सिरीज. कारण ही एकच घटना नाहीये, भरपूर घटना झालेल्या आहेत. तर दर घटनेचं तुम्ही एक पुस्तक बनवू शकता. आणि म्हणूनच मित्रांनो ते स्टार्ट करणं महत्वाचं आहे, फार महत्वाचं. तू तुझ्या मुलासोबत बसून वाचलायस का आणि त्याची रिएक्शन काय होती? खूपच छान रिॲक्शन होती ऍक्च्युली त्याची. तो एकदा बसून हे वाचत होता आणि अगदीच तो रडायला लागला. तर मी म्हटलं काय झालं बाळा, अगदी म्हणजे डोळ्यात का अश्रू आले तुझे. तर एका पानावर असं लिहिलंय, सो दे सेड गुड बाय टू मार्विन अँड विश्ड हिम गुड लक. म्हणजे आई वडील मार्विनला म्हणतात की बाबा आम्हाला नाही जमणार, सो गुड लक टू यू. हा तो रेस्क्यू सेंटर मधला सीन आहे. तर ते वाचून त्याला अगदीच म्हणजे भरून आलं. तर मी विचारलं तुला काय वाटतंय, म्हणजे रडू काय येतंय तुला. तर तो असं म्हणाला की मार्विनला हे वाक्य वाचून त्याला असं वाटलं की मार्विनला फार दुःख झालं असेल की तो अडॉप्ट होत नाहीये आणि आई वडील निघून जात आहे. तर त्याच्यावरनं मला असं जाणवलं की ह्या मुलाला कळतंय की मार्विनला काय वाटत असेल, आणि जे एम्पथी आपण जे बोललो होतो ते मला दिसत होतं. अँड मला असं वाटलं दॅट्स अ सक्सेस राईट देअर. म्हणजे जे तुम्हाला करायचं होतं ही स्टोरीमध्ये, ते एम्पथी बाहेर आणणे किड्स मधली, दॅट इज अ प्राईम एक्झाम्पल. आता आपण आहे ना थोडंसं कॉस्ट बद्दल बोलूयात, इफ यू डोंट माइंड शेअरिंग. पूर्ण पुस्तक लिहिण्यापासून ते पब्लिश करण्यापर्यंत तर टोटल इन्व्हेस्टमेंट वगैरे किती काही पैसा तुम्हाला याच्यात टाकावा लागला का टू गेट द बुक आउट अमेझॉनवर? राईट. सो हे माझं पहिलं पुस्तक होतं. दिस वॉज अन एक्सपेरिमेंट. सो मी कुठलेही प्रोफेशनल टूल्स किंवा सॉफ्टवेअर वापरलं नाही. मी कुठलेही प्रो प्लॅन्स घेतले नाहीत, सगळे मी फ्री वापरले. वेळेची इन्व्हेस्टमेंट लागली फॉर शुअर. आता अमेझॉन किंडल पब्लिशिंग मध्ये कसं असतं की तुम्ही तुमचा कॉन्टेंट देता आणि अमेझॉन विल टेक केअर ऑफ प्रिंटिंग. ते वेबसाईटवर जे दिसतं Amazon will put that. कोणाची ऑर्डर आली तर Amazon will actually print it and ship it and deliver it. म्हणजे तुम्हाला अक्षरशः मध्ये पडायची गरजच नाही. तर तुम्हाला Amazon दर पुस्तकाच्या मागे तुम्हाला 50 ते 60% तुम्हाला रॉयल्टी मिळणार. पुस्तकाची प्राइस तुम्ही ठरवायची. अच्छा. तर त्याच्यासाठी ऑफकोर्स तुम्हाला रिसर्च करायला पाहिजे की असं पुस्तक मार्केटमध्ये कितीला विकलं जातं. तुम्ही जर का हे $100 विकला तर कोणीच घेणार नाही. बरोबर. आता हे पुस्तक प्रिंट करण्यासाठी काहीतरी मिनिमम कॉस्ट असणार. आता ह्याच्यात 27 पान आहेत. तर हे पुस्तक साधारण $3 प्रिंटिंग कॉस्ट आहे ह्याची. तर अमेझॉन तुम्हाला सांगतं की $3 वर ते रेकमेंड करतात. ते तुम्हाला सांगणार की हे तुमचं कॉन्टेंट आहे, हे तुम्हाला प्रिंट करायला $3 लागणार. तर तुमची मिनिमम कॉस्ट $3 पेक्षा जास्ती पाहिजे प्रिंटिंग कॉस्ट कव्हर करण्यासाठी. आता त्याच्यावर तुम्ही किती सेट करायची हे तुम्ही ठरवायचं. त्याच्यासाठी तुम्ही थोडासा रिसर्च करायचा आणि ते जे डिफरन्स आहे त्याचे 50 ते 60% तुम्हाला रॉयल्टी म्हणून मिळणार. अच्छा. तर आपल्या व्ह्युअर्ससाठी अमेझॉनवर आपलं पुस्तक कितीला आहे आता? कॉस्ट आता हे $6.99 आहे. $7 आहे. वा, बरोबर. बरं, तुम्ही आता हे मी ब्लॅक अँड व्हाईट म्हणून असं प्रिंट केलं आहे, पण तुमचे जर का इलस्ट्रेशन्स आहेत, कलर आहे, तर ऑफकोर्स प्रिंटिंग कॉस्ट थोडीशी वाढते आणि त्याप्रमाणे तुम्हाला तुमचं मिनिमम कॉस्ट जे आहे ते तुम्हाला सेट करा. आता आपण थोडक्यात टाइम फ्रेम बद्दल बोलूयात की वेळेबद्दल. तर तुम्ही आधी म्हटलंय की 10 दिवस तुम्हाला एकंदरीत लिहायला लागले, कारण तुमची स्टोरी ऑलरेडी तुम्ही डेव्हलप केली होती, पण 10 दिवस लागले. तर त्या 10 दिवसानंतर अमेझॉनवर ते पुस्तक अवेलेबल होतं, म्हणजे पब्लिश झालंय आणि कोणीतरी जाऊन विकत घेऊ शकतंय. त्या प्रोसेसला किती दिवस लागले? माझं कॉन्टेंट करायला 10 दिवस लागले. कॉन्टेंटचा PDF अपलोड केला, कव्हर अपलोड केलं. अमेझॉन 2 ते 3 दिवस त्यांचं रिव्ह्यू होण्यासाठी लागला आणि ते रिव्ह्यू झाल्यानंतर अक्षरशः तुम्ही पब्लिशिंगची डेट जी आहे ती तुम्ही सेट करू शकता की मला आज पाहिजे, उद्या पाहिजे, पुढच्या महिन्यात पाहिजे. ती तुम्ही डेट सेट करू शकता आणि अमेझॉन त्या दिवशी ते पुस्तक फॉर सेल म्हणून त्यांच्या वेबसाईटवर टाकून देत. अरे वा. आता मार्विनच्या पुढच्या स्टोरीज पण तुम्ही अमेझॉन थ्रू पब्लिश करणार आहात? पब्लिश करणार आहे आणि लाईनीत आहेत. 3 ते 4 पुस्तकं लाईनीत आहेत. म्हणजे ऑलरेडी लिहून झालेले आहेत, रेडी आहेत आणि पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या 10 दिवसात पुढचं पुस्तक येईल. त्याच्यानंतर अजून एक 10-1 दिवसात त्याच्यानंतरचं पुस्तक येईल. वा, व्हेरी इंटरेस्टिंग. आता
मराठीमध्ये मार्विनची स्टोरी लिहायचा काही प्लॅन आहे का? आहे ना, मराठीमध्ये पण आपण मार्विनची स्टोरी लिहिणार आहे. आणि मार्विनची हीच स्टोरी नाही, पण पूर्ण सिरीजच आपण मराठीमध्ये पण करणार आहे. म्हणजे आपल्या मराठी ऑडियन्सला पण ह्याचा आस्वाद घेता येईल. वा, व्हेरी नाईस. पण अमेझॉन इंडियामध्ये हे सगळं आहे का? अमेझॉन इंडियामध्ये पण आहे हे. तुम्ही अमेझॉन इंडियावरनं पण पब्लिश करू शकता. कुठल्याही भाषेत तुम्ही करू शकता. मराठी वगैरे? मराठी, हिंदी, कुठल्याही भाषेत तुम्ही करू शकता. तुम्हाला आता मी हे पेपर बॅग बनवलंय, तुम्ही हार्ड कव्हर पण बनवू शकता. त्याप्रमाणे ते प्राइस ऍडजस्ट होते त्याप्रमाणे. आणि किंडल फॉर्मॅट पण करू शकता तुम्ही. तर आणि फक्त थोडासा वेळ लागतो. हे ॲमेझॉनचे जे काय जसं काम करतं ते थोडंसं अंडरस्टँड कळायला थोडासा वेळ लागतो. पण तिथेही ते लोक गाईड करतात. तुम्ही जर का फॉर्मॅट बनवला, तुमचा कॉन्टेंट तुम्ही अपलोड केला, तर ते तुम्हाला रिव्ह्यू करून परत पाठवतात. बरं बाबा, ही गाईडलाईन सॅटिस्फाय होत नाहीये, किंवा तुमचं कव्हर, आता हे कव्हर जसं आहे इथे ही अशी स्पाईन येते, तर तुमचं जे कव्हर आहे, आता हे जर का लेटरिंग आहे ते जर का खूप असं मध्ये असेल तर ते असं बेंड होणार. तर तेही तुम्हाला ते रिव्ह्यू करून सांगतात की तुमचं कव्हर किंवा तुमचा फॉर्मॅट थोडासा तुम्ही ऍडजस्ट करायला पाहिजेत. आणि त्याच्याही त्यांनी गाईडलाईन सगळे दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक स्टेपवर बऱ्यापैकी प्लॅटफॉर्म मदत करतो तुम्हाला. कारण त्यांनाही पाहिजे तो कंटेंट. बरोबर. अमेझॉनने हा प्लॅटफॉर्म ओपन करून आता कोणी पण पुस्तक लिहू शकतो. अगदी बरोबर. तुमची जर आयडिया असेल, तुम्ही एक्झिक्यूट करा, पुस्तक आणा तुमचं प्लॅटफॉर्म. आणि मी इथे हेही सांगेन की अक्षरशः गोष्टच तुम्हाला पब्लिश करायचं असं पण नाहीये. तुम्ही एक फोटो बुक बनवू शकता. कॉफी टेबल बुक्स असे असतात. म्हणजे तुम्ही जर का छान फोटो काढत असाल तर त्या फोटोजचं कंपायलेशन करू शकता. वॉटरफॉल्स, सनसेट्स, तुम्हाला जे हवं ते तुम्ही असे छान फोटो फॉर्मॅट करून त्याचा PDF बनवून ते तुम्ही अपलोड करा आणि ते तुम्ही ऍज अ बुक तुम्ही विकू शकता. कविता, एक्सरसाइज बुक, फोटोग्राफिक बुक, रेसिपीज करा. म्हणजे काय म्हणतात त्याला, भरपूर ऑप्शन्स आहे. फक्त तुम्हाला ती पहिली स्टेप घेणं महत्वाचं आहे. तुम्हाला जर पुस्तक घ्यायचं असेल तर अमेझॉनची लिंक मी खाली देतोय डिस्क्रिप्शनमध्ये. त्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, कृपया करून पुस्तक घ्या. पुस्तक फारच सुंदर आहे. तुमचे जर मुलं असतील तर त्या मुलांसोबत तुम्ही ते सोबत त्या पुस्तकावर काम करा, किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये लहान कोणी असेल तर त्यांना ते पुस्तक तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकतात. फार अतिशय चांगलं पुस्तक आहे. अमेझॉन USA वरनं तर आपण मार्विनचं पुस्तक किंवा त्याची सिरीज ऑर्डर करू शकतो. पण भारतातूनही आपण अमेझॉन इंडियावरून स्पेसिफिकली आपण पुस्तक ऑर्डर करू शकतो का? हो, तुम्ही अमेझॉन इंडियावरनं पण तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि आम्ही ॲक्च्युली आता काय करतोय की माझ्या मावशीचं पुण्यामध्ये एक प्रिंटिंग प्रेस आहे. तर आम्ही 500 कॉपीज या पुस्तकाचे आम्ही प्रिंट करत आहोत आणि आम्ही ते मुलांना, लहान मुलांना आम्ही डोनेट करणार आहोत. वाह, गिव्हिंग बॅक टू द कम्युनिटी. आता अमित भाऊ, आपल्या प्रेक्षकांपैकी जर कोणाला तुमच्याशी संवाद साधायचा असेल, तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्हाला कुठे कॉन्टॅक्ट करू शकता? मी तुम्हाला एक ईमेल ॲड्रेस पाठवीन माझा. मार्विन स्टोरीसाठी मी एक ईमेल ॲड्रेस बनवला आहे. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील, ॲमेझॉनचं कसं तुम्हाला KDP पब्लिशिंगमध्ये काय मदत हवी असेल, किंवा दुसरे काही टूल्स तुम्हाला वापरायचे असतील, किंवा जस्ट ॲज अ फ्रेंड तुम्हाला जर का बोलायचं असेल की माझ्याकडे ही आयडिया आहे आणि मी ह्याचं काय करू शकतो, फील फ्री टू ईमेल मी आणि आय विल बी हॅपी टू हेल्प. वा मित्रांनो, अमित भाऊंचा ईमेल ॲड्रेस तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सापडेलच. आणि तुम्हाला जर इतर अजून काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्की विचारा. अमित भाऊ यूट्यूबचे व्हिडिओचे कमेंट्स बघणार आहेत आणि तिथेही ते रिस्पॉन्ड करणार आहे. त्याच्यामुळे बिंदास काय जे प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारा. पुन्हा एकदा थँक्यू सो मच अमित भाऊ, तुम्ही एवढा वेळ दिला आणि तुम्ही सगळं शेअर केलं. मला याचं फार म्हणजे कौतुक आहे की तुम्ही काही राखून ठेवलं नाही. अक्षरशः तुम्ही पब्लिशिंग स्टेपपासून तुमची प्रोसेस कशी होती, तुम्ही ते पुस्तक आतून बाहेर कसं काढलं, पुस्तकावर कसं उतरवलं, आणि नुसतं ते नाही तर त्याला पब्लिश कसं केलं, हे सगळं आम्हाला शेअर केलं. त्याच्यावर तुमचे खूप खूप आभार. मला काहीही शंका नाही आहे की तुमच्या स्टोरीमधनं आपले व्ह्युअर्स, आपला ऑडियन्स इन्स्पायर होणार आहे, प्रेरित होणार आहे, आणि कुठे ना कुठे कोणी ना कोणी अमेझॉनवर जाऊन स्वतःचं बुक सेल्फ पब्लिश करणार आहे. थँक्यू सो मच. मित्रांनो, तुम्हाला हा प्रेरणादायी एपिसोड कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन एपिसोडमध्ये. तोच तर वाजव रे.